राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत। या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय। मतदारसंघात भाजपा आमदार खासदारांकडून त्रास देण्याचं काम सुरू असल्याचं सांगत बच्चू कडूंनी भाजपावर हल्लाबोल केलाय। कितीही त्रास दिला तरी चालेल, मदत केली नाही केली तरी चालेल, दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यास राज्य आणि केंद्र सरकार उदासीन असल्याचं सांगत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। वर्धा जिल्ह्यातील पारडी ते वाशिम जिल्ह्यातील काशी पोहरादेवी अशी भाजपची ओबीसी जागर यात्रा सुरू आहे। ओबीसी जागर यात्रा यवतमाळमध्ये पोहोचली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचं भूषण, यावेळी आशिष देशमुख यांनी म्हटलंय। जालना इथं भाजपा आमदार नारायण कुचे यांच्यासमोर मराठा आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली। अंबडगावात सभा मंडपाच्या भूमिपूजनासाठी गेलेल्या कुचेंना घोषणाबाजी होताच काढता पाय घ्यावा लागला। राज्यभरातील सुमारे 2359 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका, 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे। राज्य निवडणूक आयुक्तांनी घोषणा केली आहे। नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी राज्य सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। हसन मुश्रीफांचा सरकारनं राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी देखील सुप्रिया सुळेंनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यावर धैर्यशील कदम यांनी दावा केलाय। तर युतीत सहभागी झालेल्या अजित पवार गटाची ताकद कमी असल्याचा देखील दावा कदम यांनी केलाय। साताऱ्यात विश्व हिंदू परिषदेला 60 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून रथयात्रा काढण्यात आली आहे। सर्व हिंदू समाजाच्या वतीनं ही रथयात्रा काढण्यात आली होती आणि या रथयात्रेत सर्व हिंदुत्ववादी संघटना देखील सहभागी झाल्या होत्या। पुण्यात गणपती उत्सवात पीएमपीएमएलला 18 कोटींचं उत्पन्न मिळालंय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 3 कोटी रुपयांनी उत्पन्न वाढलंय। गणेशोत्सवात 627 बसेस रात्रपाळीतही सोडण्यात आल्या होत्या आणि त्याचा फायदा झाल्याचं सांगितलं जात आहे। सातारा जिल्ह्याला गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसानं झोडपून काढलंय। पावसाची संततधार पावसामुळे कास तलावाच्या पाण्याची उंची वाढल्यानं कास तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे। वाशिम जिल्ह्याच्या नावली इथल्या प्रवासी निवारा मोडकळीस आल्यानं प्रवाशांचा जीव हा धोक्यात आला। या प्रवासी निवाऱ्यामुळे एखादी मोठी जीवितहानी होऊ शकते आणि त्यामुळे जीर्ण झालेला प्रवासी निवारा पाडून नवीन प्रवासी निवारा बांधून देण्यात यावा अशी मागणी नावली इथल्या गावकऱ्यांनी केली आहे। टेंभू उपसा सिंचन योजनेतून सांगोल्याच्या माण नदीत 400 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात आहे। पाणी सांगोल्यात पोहोचताच शेतकऱ्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष केला। संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द परिसरातील गटारीच्या पाण्याचा दुर्गंध आणि घनकचऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। याबाबत संगमनेर खुर्द ग्रामपंचायतीला वारंवार सांगून देखील दुर्लक्ष होत असल्यानं स्थानिक नागरिक आपला रोष व्यक्त करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्तानं मावळमध्ये बजरंग दलानं शौर्य जागरण यात्रेचं आयोजन केलं होतं आणि या यात्रेची सुरुवात किल्ले शिवनेरी इथून झाली आहे। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या वार्षिक वेळापत्रकानुसार 30 जूनला जंगल सफारी बंद करण्यात आली होती आणि आता 3 महिन्यांनी पर्यटकांसाठी ही जंगल सफारी सुरू झाली आहे। वाशिम जिल्ह्यात स्वच्छता अभियान नावालाच राबवलं जात असल्याचा प्रकार कारंजा तालुक्यातील कामरगाव इथं दिसून येतोय। गावातील मुख्य रस्त्याला लागून असलेल्या भारतीय स्टेट बँक पोलीस चौकीसमोरच कचऱ्याचे ढीग दिसतायत। 6वा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव 4 आणि 5 नोव्हेंबरला राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय पुणे इथं आयोजित केला जाईल। काव्यवाणी काव्य संस्थेचा पहिला वर्धापन दिन पुण्यात उत्साहात पार पडला आणि यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कवी आणि गझलकार सहभागी झाले होते। कल्याणच्या शासनाच्या रजिस्ट्रेशन कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। 2 महिन्यांचं वीज बिल थकवल्यानं महावितरणनं कारवाई केली आहे। राज्यात सगळीकडे सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली असली तरी मुंबईत मात्र सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली। यंदा 4 महिन्यात 46 ते 50 दिवस पाऊस पडलाय। दरम्यान मुंबई आणि आसपासच्या परिसरात पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांना पाणी पुरवठा करणारी धरणं ही काठोकाठ भरली असून 99% पाणीसाठा जमा झालाय।
वादळी हवामानामुळे सलग 3 दिवसांच्या ब्रेकनंतर मालवणमध्ये सागरी जलपर्यटन आणि मासेमारी सुरू करण्यात आली आहे। 29 सप्टेंबर पासून मालवणमध्ये जोराचा वारा आणि पाऊस सुरू असताना सागरी जलपर्यटन केंद्र बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाकडून दिले गेले आहेत। ऑगस्ट अखेर अकोला जिल्ह्यावर असलेली पाणी सप्टेंबरमध्ये आज झालेल्या पावसानं टळली आहे। काटेपूर्णा प्रकल्पात 82.35% जलसाठा उपलब्ध झाला आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यात शासकीय निधीतून सिमेंट काँक्रीटच्या बंधाऱ्याचं बांधकाम करण्यात आलं होतं, मात्र या माती खचल्यानं बंधाऱ्याला भगदाड पडलाय। सदोष बांधकामाची चौकशी करून पूर्ववत बंधाऱ्याचे पक्क बांधकाम करण्याची मागणी सरपंचांसह किटाडी वासियांनी केली आहे। आदिवासी कोळी समाज हा एसटी प्रवर्गात असून त्यांना कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ मिळत नसल्याचा आरोप आदिवासी कोळी समाजाच्या वतीने केला आहे। तर विविध मागण्यांसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी कोळी समाजाच्या वतीने 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरात सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली पुढच्या आठवड्यात मराठा आरक्षण समिती येणार आहे। जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा ऑनलाईन बैठकीला उपस्थित असतील। बीड तालुक्यातील मैंदा गावात पाण्याच्या टाकीवर चढून मराठा समाज बांधवांनी आंदोलन सुरू केलं होतं। आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी ग्रामस्थांकडून हे आंदोलन केलं गेलं। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजपूत समाज बांधवांच्या वतीनं विविध मागण्यांसाठी उपोषण सुरुवात करण्यात आली आहे। तर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शांततामय आणि सनदशीर मार्गाने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजपूत समाजाच्या वतीनं उपोषणाला सुरुवात केली आहे। राज्यातील 57,000 शाळांचं कंत्राटी पद्धतीने खासगीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि त्या विरोधात साताऱ्यात आरपीआय पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करत अनोखं आंदोलन केलं। सोलापूरच्या महानगरपालिकेत गेल्या 10 वर्षात झालेल्या कामात गैरव्यवहार झाला आणि तसंच स्मार्ट सिटीचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालंय अशी चौकशी मागणी मातंग समाजानं केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं नाशिकच्या देवळाली गावात महात्मा गांधी पुतळ्यासमोर मूकधरणे आंदोलन करण्यात आलंय। वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, कंत्राटी पद्धतीची नोकर भरती याच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलं। यवतमाळमध्ये शाळांच्या खासगीकरणाविरोधात युवा एल्गार संघटनेच्या वतीनं आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू आहे। शाळांचं खासगीकरण आणि नोकरीच्या कंत्राटीकरणाचा GR जोपर्यंत रद्द करण्यात येत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवू असा इशारा युवा एल्गार संघटनेनं दिला आहे। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आणि यावेळी शरद सहकारी कारखान्याची साखर वाहतूक रोखण्यात आली होती। कारखान्यांकडून दुसरा हप्ता न मिळाल्यानं ही वाहतूक रोखली गेली। डीएड उत्तीर्ण निमशिक्षकांना, अनुत्तीर्ण निमशिक्षकांना अप्रशिक्षित वेतन श्रेणी लावून जिल्हा परिषद सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी दुर्गम भागात सेवा देणाऱ्या 6 शिक्षकांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। नंदुरबारमधील शहादा शहरात चोरींचे सत्र सुरू आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। श्रमिक नगर परिसरात 7 घरांमध्ये घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे। कळंब शहरात तब्बल 15 मटका काउंटर सुरू आहेत आणि हे सर्व मटका काउंटर काही दिवसांपूर्वी कळंब पोलिसांच्या मूकसंमतीनं सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून लोकशाही मराठीला मिळाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।